टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिकमध्ये सुरू असलेला पाऊस आणि कॅचमेंट एरियामध्ये संततधार पावसाचा जोर यामुळे नाशिकमध्ये सध्या गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढल्याचं बघायला मिळत आहे। नाशिकमध्ये काल देखील मुसळधार पाऊस झाला आहे, तर दुसरीकडे एकूणच नाशिकमध्ये काल रात्री झालेला मुसळधार पाऊस आणि गेल्या काही दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेली पावसाची संततधार यामुळे गंगापूर धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। आपण सध्या गोदाघाट परिसरात आहोत आणि या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे पाण्याची वाढलेली पातळी जी आहे ती बघायला मिळते आहे। अगदी 3 दिवसांपूर्वी दुतोंड्या मारुतीच्या अगदी तळपायाजवळ पाण्याची पातळी होती। आज मात्र जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर या मारुतीच्या मूर्तीच्या जवळपास गुडघ्यांपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे। गोदाघाट परिसरातील जे छोटे मोठे मंदिरं आहेत त्यांना या ठिकाणी पाण्याचा वेढा गेल्या काही दिवसांपासून कायम आहे। खास करून धरण पाणलोट क्षेत्रात जो पाऊस पडतोय त्याच्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग आता जवळपास 3173 क्युसेक्स करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता पाण्याची पातळी गोदाघाट परिसरात वाढत असल्यानं इथे येणारे जे पर्यटक आहेत, भाविक आहेत, त्यांना सुरक्षा रक्षकांच्या मार्फत त्याचप्रमाणे जे जीवरक्षक दलाचे जवान आहेत त्यांच्या मार्फत बाजूला करण्याचा प्रयत्न केला जातोय। हे असे सगळे सुरक्षा रक्षक जे आहेत ते या परिसरात तैनात आहेत आणि कोणीही पाण्याजवळ जाऊ नये याची खबरदारी हे सगळे सुरक्षा रक्षक घेत आहेत। पुढचे 2 दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर गोदाघाट परिसरातील जे घरं असतील, जे दुकानं असतील त्यांना या ठिकाणी सतर्क राहण्याचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। दुसरीकडे संपूर्ण यंत्रणा देखील सध्या या अलर्टवर असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।